निर्वैरतेचं जीवन सांगतो ऐका. निर्वैरतेचं जीवन कशाला म्हणतात? आपल्याच बीड जिल्ह्यामध्ये परळी नावाचा तालुका आहे, ऐकताय ना तुम्ही? परळी तालुका. आणि त्या परळी तालुक्यामध्ये आकाश महाराज एक साधू होऊन गेले. त्या साधूचं नाव आहे जगमित्र नागा. आजही जर तुम्ही गेले तर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे त्यांचं मंदिर आहे, दर्शन घेऊन या तुम्ही. त्या काळामध्ये हे जगमित्र नागा साधू जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना त्यांच्या समोर वाघ, सिंह असे हिंस्र पक्षी येऊन त्यांच्या तपश्चर्या करायला लागले. हे त्यांच्या पुढे येऊन काय करायचे? बसायचे. कोण? कुत्रे मांजरी नाही. कोण? वाघ, सिंह. आणि हे कळालं त्या काळाच्या राजाला. आता राजाला कळाल्यावर ते म्हणला, हे काय गोष्ट काय खरं आहे म्हणले. ते म्हणले एक काम करा, त्या महाराजांना दरबारामध्ये बोलून घ्या म्हटले. पण असं बोलवा, येताना त्यांना म्हणावं एक वाघ घेऊन या. कुठं? तरच आम्ही तुमच्यावर विश्वास करू. पाटील आता राजा बोलेन, दल हाले. सेवक पाठवले, महाराज तुम्हाला राजे साहेबांना बोलवलंय, येताना एकटे येऊ नका, एक वाघ घेऊन या. ते म्हणले काय अडचण नाही. दुसऱ्या दिवशी महाराजांनी आपलं खांद्यावरलं उपरणं घेतलं आणि वाघाच्या गळ्यात असं टाकलं आणि निघले. जसं शिळीचं करडू घेऊन चालाव का नाही, तसा वाघ घेऊन कुठं आले? तुम्ही सगळ्या जागेत ना? कुणाला? वाघाचं सांगायलो मी, वाघाचं. वाघ घेऊन राज दरबारामध्ये आले आणि राज दरबारामध्ये ते वाघ घेऊन साधू आल्यावर त्या राज दरबारामध्ये जे वाघ बसलेले होते का नाही, तुम्ही ऐकताय ना सगळं? ते वाघ, त्या वाघांनी तसे पाय असे वरीच केले, निस्ते म्हणायचे, राजे साहेब ये देखो क्या आ गया. राजे साहेबाची तर तिकडं ते एकच वाक्य त्या राजे साहेबा, छोडो मत, छोडो मत. सोडू नका म्हणा. काय म्हणायचं त्याला? सोडू नका. सोडलं की म्हणलं फराळेवारीच आहे तिथं 10-5. साधू म्हणले हे तसलंच करणारच नाही म्हणले. आणि मग त्या राजाला ती अनुभूती आल्याच्या नंतर मग त्या राजानं पदवी दिली. खरं त्यांचं नाव नागा साधू आहे. काय काय साधूचं नाव काय आहे? नागा साधू. पण त्या वाघासोबत सुद्धा मैत्री, त्यांचं ऐक्य निर्माण झालं म्हणून त्या राजानं पदवी दिलेली जगमित्र. कोणती पदवी दिली? जगमित्र नागा. म्हणजे याला म्हणायचं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर.